मंडळी, पल्सर या टू व्हीलरनं आजवर तसा अनेक गाड्यांचा बाजार उठवलाय. का माहितीये का? कारण गाडीच तशी हो. काय माहितीये का? ज्या काळात म्हणजे साधारण 2001 चा तो काळ बघा. सगळी माणसं नुसती विचारायची, तुझ्या गाडीला एव्हरेज किती आहे? तुझ्या गाडीला एव्हरेज किती आहे? साध्या 100 सीसी बाईक. त्यामुळे जे ते भारतात फक्त एव्हरेजवरच बोलायचं. आता त्यात बजाजचं पण तसंच होतं. यामुळे बजाजनं एक तेव्हा पल्सरच्या माध्यमातून टू व्हीलर मधला हत्तीच बाजारात आणला. आणि जो काय धमाकूळ घातला त्याला तोडच नाही बघा. थेट 150 सीसीचं इंजिन आणून बजाजनं मार्केट पुरं जाम केलं. पल्सर ही अशी एकमेव गाडी आहे भारतातली की ज्या गाडीमुळे पोरं स्टॉपी, व्हिली आणि बर्नआउटला शिकली. नाहीतर गावाकडच्या पोरांनी हे फक्त पिक्चरातच बघितलं होतं. पण जशी पल्सर आली का नाही तशी शहर असो नाहीतर गाव, पल्सरनं धुमाकूळच घातला. बाजारात तेव्हा 100, 125 सीसीचं इंजिन असताना डेफिनेटली मेल अशी खतरनाक टॅगलाईन घेऊन पल्सरनं पोरांच्या काळजाला थास घातला. तरुणाईला वेडं केलं आणि एकेकाळी 100 सीसीवर स्टाईल मारणारी पोरं आता पल्सर सारख्या स्पोर्ट्स बाईककडे वळली होती. आज याच पल्सरची आपण मंडळी सगळी माहिती घेणार आहोत की पल्सर कशी तयार झाली, का तिला बाजारात आणलं, म्हणजे बजाज कंपनीला पल्सरनं कसं तारलं, भारतीयांना हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे बरं का, की भारतीयांना पल्सरनं काय दिलं आणि महत्वाचं की तरुणाईची गरज आणि वेग, स्टाईल, ॲटिट्यूड या तिन्हीचा संगम असलेली ही पल्सर आजही काय इतकी चालतीये, अशी काय जादू केली आहे पल्सरनं, हे सगळं आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. व्हिडिओ लेच महत्वाचा आहे कारण विषय पल्सरचा आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, 2001 चा तो काळ. ऑटोमोबाईल क्षेत्रात फार काही वेगळा बदल झाला होता असं नाही. साधारण 100 ते 125 सीसीच्या सगळ्या गाड्या त्यावेळी बाजारात होत्या टू व्हीलर मधल्या. आणि नाही म्हणायला 1999 पासून हिरो होंडाची 156 सीसी मध्ये सीबीजेड बाजारात होती. मात्र ती फक्त शहरातच होती आणि यातच बजाज सुद्धा फार काही वेगळं करत नव्हतं. ॲव्हरेजवर भर दिल्यानं स्टाईल, वेग, ॲटिट्यूड हे गाड्यांमधनं सगळं गायब झालं होतं. त्यामुळे जे ते माणूस ॲव्हरेज बेसवरच गाडी खरेदी करायचं. मात्र बजाजला या सगळ्या एकूण बाकी कंपन्यांच्या स्पर्धेने मागं टाकायला सुरुवात केली होती आणि त्यामुळे बजाजने हे आव्हान स्वीकारलं आणि सुरुवात झाली पल्सरच्या मंडळी एका निर्मितीची. साधारण 2001 ला पल्सर बाजारात आली. पेपर, टीव्हीवरच्या सर्व एकूण जाहिरातींनी पल्सर बद्दलचं एक उत्सुकता, कुतूहल जागं केलं आणि पल्सर अखेर लॉन्च झाली. ती पण मोठी टाकी, मोठी लाईट, मोठे टायर, डिस्क ब्रेक आणि बसताना असं स्पोर्ट बाईकवर बसतोय का काय असं वाटणं. यामुळे पहिली पल्सर ही वेग, स्टाईल, पॉवरचं एक वेगळं कॉम्बिनेशन होतं. अगदी नव्या पद्धतीचं DTSI इंजिन हे पल्सरनं आणलं आणि मार्केटमध्ये पल्सरनं तुफान मंडळी दंगा घालायला, धुमाकूळ घालायला सुरुवात केली. आता यात सुरुवातीला ही पल्सर शहरात होती, मात्र बाकी गाड्यांसारखा तिला गावाकडे यायला तसं वेळ लागला नाही बरं का. बुलेटला पर्याय म्हणून पल्सरकडे पाहिलं गेलं होतं. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. आणि बघता बघता पल्सरच्या वेगानंच पल्सर गावाकडे पोहोचली सुद्धा. कमी वेळात एखादी म्हणजे ताकदीची बाईक खेड्यात पोहोचण्याचा मान देखील हा पल्सरचाच आहे बरं का. अहो, ज्या पोरांनी आजवर स्पोर्ट्स बाईक किंवा तशा बाईक फक्त पिक्चरात बघितलेला, तशी बाईकचे दोस्ताकडे नाहीतर कुणाकडे तरी पाहिल्यावर पोरं गाडी बघायला माग जायची. कुठं पल्सर उभी दिसली तरी गाडी बशी जाऊन अगदी बैलाच्या पाठीवनं गावाकडे पोरं कसं हात फिरवतं तशी पोरं पल्सरवरनं हात फिरवायची. आणि गाडी जरी मंडळी बंद असली का नाही तरी रेस पिळायची. सायलेन्सर, चाकं, लाईट, इंजिन, ॲलॉय व्हील पोरं पार बघत बसायची. अहो, पल्सरची क्रेजच तेवढी खतरनाक होती. कोणी दोस्तानं समजा घेतलीच पल्सर ना तर मग काय दांगाच घेऊ, मालकाकडे गाडी कमी आणि दोस्ताकडे जास्त अशी गत व्हायची. त्या टाकी मोठी असल्यानं तर त्याच्यावर तो बसणारा असा बसायचा ना जणू काय हायबुजावच ते बसलाय. त्या जाहिरातीत गाडी कलवून पल्सर अशी चालवलेली पाहिलेली असायची कोणीतरी. मग तसा प्रयत्न ना अनेकांनी केला. काहींना चांगलं जमलं सुद्धा बरं का ते. काय काय जण पडली सुद्धा मंडळी, कारण पल्सरचं वजन तेवढं जास्त होतं आणि त्या सेगमेंटमध्ये तेवढीच एक नवी गाडी होती. आता त्याच्यात पल्सर म्हणजे शहरातल्या पोरांची गाडी हा समज पण लवकर बाजूला पडला, कारण पल्सर ही सगळ्यांचीच होती. ती दोस्ताची गाडी होती, ती फॅमिली पण गाडी होती. तिच्यावरनं लॉंग रूटला तर जायला पोरं तयारच असायची. कारण स्पीडनं पळवायला पल्सर सारखी गाडी म्हणजे पोरं काय नुसती पळीव की पळीव. कोण रानातनं त्याच्यावरनं कसली वैरण आणते, कोण पोती आणते, कोण शहरात IT कंपनीत घेऊन जाते, तर कोण फक्त स्टाईल मारायला पल्सर घेते. बघा, प्रत्येकाची गरज जरी वेगळी असली तरी 150 सीसीचं इंजिन तेव्हाच 50-55 एक चांगलं ॲव्हरेज देत होतं. डिस्क ब्रेक हे तेव्हा लक्झरी प्रकारात येत होते. पल्सरनं त्याला मोठं केलं. 2003 नंतर पल्सरने 180 सीसीचं इंजिन बाजारात आणलं. 150 सीसीचं हे सर्व इंजिन सर्वांसाठी होतं, पण 180 सीसीचं इंजिन हे खास वेग पकडणाऱ्या त्या तरुणाईसाठी होतं. 180 सीसीलाही 2003 ला चांगला मंडळी रिस्पॉन्स मिळाला आणि पल्सरनं काट टाकली. साधारण तुमचं 150 ते 180 ते पुढे 200 ते 220 सीसी पर्यंतचा प्रवास पल्सरने अगदी लिलया पार केला. म्हणजे 150 सीसी हे तरुणांसाठी एक वेगळी बाईक, 180 सीसी स्टाईल आणि ताकद,
200 सीसी DTSI स्टाईल व स्ट्रीट रेसिंग आणि 220F द फास्टेस्ट इंडियन असे हे प्रकार पोरानेच पाडले होते आणि कंपनीने काढले होते. आता आजवर एकूण 1 कोटीच्या वर पल्सर ह्या विकल्या गेलेल्या आणि त्यात 2004ला धूम जेव्हा रिलीज झाला का नाही, त्यानंतर तर पल्सरचं मार्केट आहे ना खतरनाक वर आलं. अहो, हायबुजा जरी धूममध्ये असली ना, तरी पल्सर हीच अनेकांसाठी गावाखेड्याकडे शहरात हायबुजाच होती. म्हणून पोरं धूम स्टाईल पल्सर पळवायची. स्टाईल वेग यामुळे पल्सरने भारतातच नाही हो, आफ्रिका, मध्य अमेरिका आणि आशिया खंडात देखील तिथल्या रस्त्यांवर आपली स्पर्धा चालू ठेवली होती तिथल्या गाड्यांसोबत. आता पुढे पब्लिक डिमांडवर बदलही केले, मात्र म्हणजे ते सगळे बदल करताना काही अडचणी सुद्धा आल्या, तरीही पल्सरचं मंडळी कसलंही नाव कमी झालं नाही. पल्सर गाडी चालण्याची ही एक महत्त्वाची कारणं तुम्हाला आता मी देतो बघा. पहिली म्हणजे स्टाईल देताना एव्हरेजकडे कंपनीने लक्ष दिलं. दुसरं, स्पोर्ट्स बाईक देताना किंमत सुद्धा तिची परवडण्यासारखी चांगली ठेवली होती. शहर असो की गाव, कुठेही कशीही गाडी चालू शकेल अशी ती बनवली होती. स्टाईल आणि वेग जपताना त्यांनी एक कंपनी नवं तंत्रज्ञान पुढे आणलं आणि या सगळ्या कारणाने पल्सर आज इतक्या पुढे मंडळी आहे. कारण मंडळी बघा, बाकी बाईक जरी बाजारात असल्या तरी त्या गावाकडे जरा कमीच आहेत, पण पल्सर ही तरुणाईला एक फोकस करून बनवण्यात आलेली गाडी होती. 2001 ते आजपर्यंतची पल्सरची वेगवेगळी मॉडेल्सची बाजारात आली. ती सर्व चालली आणि इलेक्ट्रिक बाईक सुद्धा त्या आणतील असं आता बोललं जाते. भारतात असंही स्पोर्ट्स बाईक बद्दल एक मोठं आकर्षण तरुणांच्यात आहे आणि ते पल्सरने अजून जागे केलं. बघा, पल्सरमध्ये सतत बदल होत राहिले होते. कंपनीनं पल्सरला सतत इंजिन बदल किंवा स्टार्टर बटन स्टार्ट असेल किंवा त्याची स्टाईल असेल किंवा तिचे सगळे प्रकारमध्ये तिच्यात बदल केले. मग लाईट वगैरे सगळं आलं त्याच्यात. कारण मंडळी तरुणाईला दुसरीकडे तिनं वळूच दिलं नाही आणि त्यामुळे आज सुद्धा KTMच्या जमान्यात पल्सर आपलं मार्केट टिकवू नये. अहो, भारतात रेसिंग कल्चर आणायला पल्सरचं योगदान मोठं आहे बरं का. स्ट्रीट रेसिंग वगैरे प्रकार पल्सरनं भारतात आणला. अहो, पल्सरमुळं बायकर ग्रुप तयार झाले, जे शहरात पण कमी होते. ते पल्सरनं तयार केले. त्यामुळे रस्त्यावर पल्सरचे ग्रुप्स एकेकाळी स्पीडनं जाताना कायम दिसत होते बघा. NS400 सारखी पल्सर ही बजाजने आणून असं सिद्ध केलं की अजूनही पल्सर मंडळी मागं नाहीये. आता जरी गाड्या पुढे असल्या तरी पहिल्या टॉप 5 मध्ये ह्या पल्सर आहेतच. त्यामुळे आजही म्हणजे जुनी पल्सर लोकांनी चांगली जपून ठेवलेली आहे. मस्क्युलर असणारे जुनी पल्सर ते स्टायलिश पल्सर हा प्रवास 2001 ते आजवर खूप मोठा आहे. करोडच्या वर पल्सर विकल्या गेलेल्या आहेत. स्टाईल, वेग, ॲटिट्यूड दिला होता पल्सरने, मग बाकीच्यांनी. तरुणाईची गरज ओळखून पल्सरनं पोरांना वेडं केलं होतं. त्यामुळे पोरांनी एकेकाळी पल्सर मी अशी चालवली, तशी चालवली, स्टॉपी अशी दिली, व्हीली बर्नआउट वगैरे प्रकार हे पोरांना पल्सरने शिकवलं होतं. त्याच्यामुळं पोरं खुळीच झाली होती आणि या सगळ्यामुळे मंडळी पल्सर ही गाडी अनेकांकडे होती. त्यांनाही तिची क्रेज होती आणि ज्यांच्याकडे नाही आहे ना त्यांना सुद्धा पल्सरची क्रेज भरपूर होती. त्यामुळे 150 सीसी वरून सुरू झालेला पल्सरचा हा सगळा एकूण मंडळी प्रवास 400 सीसी पर्यंत पोहोचलेला आहे. आणि आज पल्सरला तशी बाकी गाडीची फाईट आहे बरं का, पण तरीही पल्सरचं योगदान मोठं आहे. स्टॉपी, व्हीली शिकवण्यापासून बायकर ग्रुप बनवण्यापर्यंत ते पोरांना स्पोर्ट्स बाईकची ओळख करून देणं असेल, नाहीतर स्टाईल आणि वेग असेल याची ओळख पल्सरने संपूर्ण भारताला करून दिलेली आहे, हे पण कमी नाही. मग बाकीच्यांनी दिली, हे बी ऐका. त्यामुळं पल्सर ही भारतीयांसाठी एक वेगळी बाईक कायमच राहिलेली आहे. बाकी तुम्हाला मंडळी पल्सरबद्दल काय वाटतं? आम्हाला कमेंट करून सांगा की तुमच्या आठवणी काय पल्सरच्या आहेत का? तुम्ही चालवली का पल्सर? तुम्ही स्टॉपी बिर मारली का पल्सरवर? आम्हाला सांगा की मग कमेंट करून. आणि पुढची कुठली गाडीवर तुम्हाला व्हिडिओ बनवा, आम्ही बनवू शकतो ते आम्हाला कमेंट करा. आणि विशेष भारीला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. आणि हो, पल्सरबद्दल कमेंट जरूर करा बरं का. धन्यवाद.